काळात उमेदवार उभा आहे, मग काही बसत नसतो का? पण भाषणाला उभं राहिल्यावर त्यांचे वाक्य असतात, मी तुमच्या कार्यासाठी तत्पर आहे, अमोल मत देऊन तुमची सेवा करायची मला संधी द्या, मी तुमच्या कार्यासाठी तत्पर आहे, म्हणजे उभा आहे. तसं देवाचे द्वारी उभा, देवाचं द्वार म्हणजे भक्ती आणि उभा म्हणजे तत्पर. इथपर्यंत आलो आपण. पुढे शब्द आहे क्षणभरी. काय कारण आहे? देवाचे द्वारी उभा जन्मभरी काही अभंग बिघडतो का? आणि ज्ञानोबा राहायला खरोखर क्षणभरच म्हणायचं आहे, तर शेवटी असं का म्हटलं? रिकामा अर्ध घडी राबून, रिकामा अर्ध घडी राबून, रिकामा इथे बसलेले सगळे श्रोते हरिपाठ पाठवाले आहे आणि हरिपाठानं सोडवणं चाललं हे लक्षात ठेवा, है ना? अरे दुसरीकडे जायची काय गरज आहे? इकडे उभा क्षणभरी आणि खरोखर क्षणभरच म्हणायचं आहे, तर शेवटच्या अभंगात रिकामा अर्ध घडी राहू नको. म्हणजे या सरळ अर्थ आहे क्षणभरचा जन्मभर. अरे ते तसंच म्हणावं लागते बाबा. प्रवृत्तीसाठी सोपं सांगावं लागतं. पूर्वीचा काळ, नातू आजारी पडला तर आजीचा बटवा प्रसिद्ध असायचा. भाजके चिंचोकेन ते काय असेल ते आवळे वगैरे वगैरे, कडू औषध, कडू लिंबाच्या लिंबोळ्या आजीच्या बटव्यात. काय चॉकलेट होते का? आणि पहिल्या दिवशी आजीची गोळी नातू खायचा, पहिल्या दिवशी. दुसऱ्या दिवशी गोविंदा, तो तिथूनच माहिती आहे म्हातारे कडू गोळी असन, मेलो तरी नाही घेणार. आता आजीला प्रश्न पडायचा, गोळी घेतल्याशिवाय गोविंदा नीट होत नाही, गोविंदा माझ्याजवळ येत नाही, काय करावं? आजी हुशार, मग त्याला आवळ्या एवढा गूळ दाखवायची आजी. तेव्हा चॉकलेट नव्हतं, गूळ आवळ्या एवढा. गोविंद्या हे बघ हे बघ हे बघ, आलाच. औषध द्यावया चालविले बाळा, औषध द्यावया शाबास. चालविले बाळा, हो दाबून या गुणा दृष्टी पुढे, हो दाबून या गुणा दृष्टी पुढे. औषध द्यावया तितकं फिट झालं आपला. त्यांनाही बरं वाटते ना. अरे पुरावा पाहिजे, बुवाच्या बोलण्याला पुरावा असावा. जो बुवा पुरावा न देता बोलतो त्याला पुरावा. काय? औषधासाठी चाळविले बाळा, दाखवणी गुळा. तोच दृष्टांत चालू होता बाबा. एवढा गोळ देणार. गोळी केवढा आहे रे? गोळ आवळ्या एवढा आहे. आणि गोळी चिंचूक आहे एवढी. मग तू डोकं चालव. एवढी गोळी खाल्ली का अख्खा गोळी तुला.
आजीची आयडिया मोबाईल. खाऊ घालायची गोळी आहे, दाखवायचा गोळ आहे. तसं राबवायचं जन्मभर आहे, म्हणायचं क्षणभर आहे. ही माऊलीची भाषा आहे. कारण जन्मभर जर म्हटलं तर कोणीच येणार नाही, है ना. पूर्वीचा काळ, अल्पवयात लग्न व्हायचं, मुलगी नांदायला गेली, तिकडून आली, रडून रडून डोळे सुजायचे तिची आई, आता मी जात नाही नांदायला. काय झालं ग? दीर हलकट सारखा बोलतो, ननंदचा हाडी लावते, सासू वाटेल तशी त्रास देते, आमचा बुवा गप बसतो, तो सासरा त्याचे डोळे वाघासारखे पाहून भीती वाटते, वगैरे वगैरे. सासराच आला पहिल्यांदा घ्यायला. ते काय 4 चाकी होती का चाटेसर? किल्लाऱ्या बैलाची जोडी डोक्यापेक्षा उंच, त्याच्यावर बैलात झुली, सासरा बैलगाडीत बसलेला धुरेवरती, सासराही त्या बैल जोडीला शोभेल असा विष्णू महाराज. 112 किलो वजन, 6.5 फूट उंची, 58 इंच छाती, कोल्हापुरी मिरची, असं प्रसेनसारखे गालनं, वाघासारखे डोळे. सासरा काढला ना. मागच्या खिडकीतून सासरा पाहाला, मुलीनं पळतच आली घरात, आई वाघ आला, मी जात नाही म्हणाव. झालं रडणं सुरू. सासऱ्याचं स्वागत वगैरे झालं, पुरणपोळीचा पाहुणचार. दुसऱ्या दिवशी बैलगाडी जुंपली. सासरा म्हणतो व्याह्याला, झालं का सुनबाईचं? जंगलाचा रस्ता आहे, गेलं पाहिजे सूर्य मावळ्याच्या आत. मग पाटील यायचे. आवरलं का मुलीचं? बैलगाडी जुंपून तयार आहे तिचा सासरा. पाटील इकडे या. अरे आवरलं का मुलीचं? इकडे या म्हणते तर तिथूनच बोलता. अहो इकडे या. मला पाटील काय? ती जात नाही म्हणती. काय जात नाही म्हणती? कुठं आहे ती? कुलवान बाप घरात यायचा. काय नाटक लावला पुरी? सगळ्या तालुक्यातल्या पंचायती मी मिटवतो. सगळे लोक आदराने या पाटील, या पाटील, या पाटील. लग्न झाल्यावर माझी मुलगी माझ्या घरात काय तोंड दाखवू समाजाला? मेली तरी चालेल, 10व्याला येईल, तुझ्या इथं राहता येणार नाही. उचलून टाकायचा गाडीत बाप. मुलगी आकरण करून रडायची. मग बापही रडायचा. शेवटी बाप असतो तो. आणि मुलीला कवटा म्हणा, बेटा तुझ्या बापाची इज्जत राखण्यासाठी फक्त एवढ्या वेळेला जा, पुन्हा नाही गेली तरी चालेल. गेली. 10 वर्षाचा काळ गेला. तिला 2 मुलं झाली. बापाला खाली टाकलं. बाप एवढंच म्हणतो, कोणीतरी जा माझ्या ताईला आणा, तिच्यासोबत बोलायचं मग मरायचं. मोबाईल नाही, लँडलाईन नाही, गडी जायचा. ताई उभी आहे दारात. मी तुमच्या बापाचा गडी. जेवण इथं करा म्हणले ना, हात धुवायला तिथं एवढ्या तातडीनं बोलवलं. काल खाली टाकलं तुमच्या बापाला, तुमच्यात जीव गुंतला म्हणे. जास्तच आजारी आहे का रे? खाली टाकलं म्हणतो काल. तुला माहित नाही बाबा, 2 मुलं इंग्लिश स्कूलला, त्यांचा डबा, हे ऑफिसला, यांचा डबा, 2 जर्सी गाई व्यायला, धार काढून दूध डेअरीवर मलाच न्यावं लागतं. एवढं येऊन आता कसं काय एवढंच दुसऱ्याच्या बळावर सोपवणं जमते कर बाबा? बरं ते पिकलं पान आहे, गळून पडणार आहे, मी का आल्यावर हिरवं करणार राहिली का? जा आता. आणि आईला सांग म्हणाव, ताईला 2-2 हेलपाटी जमत नाही, 10व्याला येईन म्हणाव. कोण? एकदा जायला तयार नव्हती ती ताई, आता यायला तयार नाही. बाप एवढंच म्हणला होता, एकदा जा बेटा, पुन्हा नाही गेली तरी चालेल. एकदा जा याचा अर्थ जन्मभर सासरी राहा. तसं क्षणभर याचा सरळ अर्थ आहे जन्मभर. नाही तर कितीतरी शब्द आहे, याच्यावर कीर्तन होईल एवढे शब्द आहे. सुखा लागी करशी तळमळ, तरी तू पंढरीसी जाय एक वेळ जा. मग दरवर्षी जाणारे मूर्ख आहे का? संताला माहिती आहे, एकदा गेलं चंद्रभागेच्या वाळवंटातला तो सोहळा पाहाला. लुब्धली नादी लागली समाधी, लुब्धली नादी लागली समाधी. ओढ जन नर नारी लोकारी, ओढ जन नर नारी लोकारी. पंडित ज्ञानी योगी
महानुभाव पंडित ज्ञानी योगी महानुभाव पंडित ज्ञानी योगी महानुभाव पंडित ज्ञानी योगी महानुभाव एकच सिद्ध साधकारे एकच सिद्ध साधकारे एकच सिद्ध साधकारे एकच सिद्ध साधकारे नाचती आनंद कल्लोळी पवित्र गाणे नामावळी रे नाचती आनंद कल्लोळी पवित्र गाणे नामावळी रे नाचती आनंद कल्लोळी पवित्र गाणे नामावळी रे नाचती आनंद कल्लोळी पवित्र गाणे नामावळी बस, राजे एकदा तो सोहळा पाहला चाटे सर पुढच्या वर्षीच्या वारीला त्याला घरी नायलनच्या दोरीनं बांधला तरी दोऱ्या तोडून गेल्याशिवाय राहत नाही. एकदा जा याचा अर्थ जन्मभर वारी कर. एकदा सासरी जा म्हणजे जन्मभर सासरलाच राहा. तसं माऊलीचा शब्द आहे क्षणभर याचा अर्थ जन्मभर. मग असंही म्हणतील काही अभंग बिघडला असता का? क्षणभरी 4च अक्षर आहे, जन्मभरी 4च होतात. देवाचे द्वारी उभा जन्मभरी काय बिघडलं असतं का? हा का मी सांगितलं सुरुवातीलाच ते सोपं सांगणं. पहा एखाद्या वेळेला काय होतं, फुल पेलेला असला माणूस त्याच्यावर परिणाम होतो. मग तो घरी जाऊन निर्णय घेतो उद्यापासून प्यायची नाही. मग तज्ज्ञ डॉक्टरकडे जातो. डॉक्टर साहेब ते काल दादाच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यात कीर्तन ते नागपूरचा बुवा होता म्हणे. भाऊ मी गेलो ऐकायला आणि काल कीर्तन ऐकलं, माझ्यावर परिणाम झाला. आता प्यायची नाही मला आजपासून. तज्ज्ञ डॉक्टर म्हणतात तुला बंद करता येणार नाही. तुमच्या पाया पडतो साहेब, लोटांगण घाल तरी बंद करता येणार नाही. आता जर बंद केली तर तरी राहणार नाही. तुला भूक लागणार नाही, चिडचिडा होशील, संडास होणार नाही. उपाय सांग ना साहेब. उपाय आहे ना, कमी करता येईल. मग कमी करायचं सांगा ना. नंतर सांगतो. आधी सांगणं घेतो किती? हा दिवसाला 2 बाटल्या घेतो साहेब. शाबास रे पठ्ठ्या, बंद करू नको. दररोज 1 बाटली घेत जा महिन्याभर आणि ये. आलं ते महिना लगेच संपतो, वेळ कमी असते ना. डॉक्टर साहेब एकच घेतली बरं का, 1 महिना. शाबास रे पठ्ठ्या, आता अर्धी घेत जा, 15 दिवसाने भेट. आलं, अर्धीच घेतली साहेब. शाबास. आता 4 दिवसात एकदा अर्धी घेत जा. पुन्हा आलं. आता आठवड्याला एकदा घे. पुन्हा आलं. आता 15 दिवसाला घे. पुन्हा आलं. आता दर महिन्याला घे. पुन्हा आलं. आता 2 महिन्यांनी घेत जा. आलं. 6 महिन्यांनी घे. आलं. आता फक्त गटारी अमावस्याला घे. आलं. अजिबात घेऊ नको. लक्षात आलं ना? कमी 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 करता करता तरी गा ऐसे करी या 8 प्रहारा माझारी मोठके निमिष भरी देत जाय जे जे काय नेहमी. मला काय होते ते पाठ आहे पण एका दमात म्हटलं तर येतं, थांबलं की येतच नाही. तरी गा ऐसे करी या 8 प्रहारा माझारी मोठके निमिष देत जाय मग जे जे काय नेहमी देखील माझे सुख ते दिले अर्चक विषय की शरद काढू की सरिता ओटू जागी चित्त काढे प्रपंच होणी मग पुढे येऊन जाऊशे शशिबिंब दिवसून हरपता अवश्य नाही शिवाय. जमलं का नाही आता? मग ते ती सवय आहे विठ्ठल. जमला आता शरद. तरी गा ऐसे करी या 8 प्रहारा माझारी मोठके निमिष भरी देत जाय मग जे जे का निमिख देखील माझे सुख ते तुले अरोचक विषयी घेईल मग शरद खालू रिघे सरिता ओटू लागे चित्त काढेल वेगे प्रपंच उणी कसे पुनवे उणी जैसे शशिबिंब दिवसेंदिवसे हारपत अवसे नाहीशे होय. पौर्णिमेचा चंद्र कमी 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 करता करता अमावस्याला नाहीसा होतो तसं एकदा क्षणभर करता करता मग हरिनामात रमला का आणि मग शेवटी रिकामार्ध घडी राहून बस बस जमला. आता इथपर्यंत आलो आपण. पुन्हा सुटसुटीत सांगतो. देवाचं द्वार म्हणजे भक्ती, उभा म्हणजे तत्पर, क्षणभर म्हणजे जन्मभर. म्हणजे भक्ती करण्यात जो जन्मभर तत्पर आहे तेने मुक्तीच्या साधी
तेने मुक्ती चारी साधी तेने मुक्ती चारी साधी तेने मुक्ती चारी देवाची द्वारी उभा क्षणभरी देवाची द्वारी उभा क्षणभरी देवाची द्वार उभा क्षणभरी देवाची द्वार उभा क्षणभरी देवाची द्वारी राधे राधे देवाची द्वारी उभा क्षणभरी देवाची द्वार उभा क्षणभरी देवाची द्वार उभा क्षणभरी तेने मुक्ती चारी साधिएला तेने मुक्ती चारी साधिएला हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा तेने मुक्ती चारी साधिएला तेने मुक्ती चारी साधिएला हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे जन्मभर भक्तीमध्ये जो तत्पर आहे तेने मुक्ती चारी साधिएल्या चारी मुक्ती प्राप्त केल्या सात साधनोती साधनोती म्हणजे मिळवणे चारी मुक्ती मिळवल्या सलोकता समीपता स्वरूपता आणि सायुज्यता अशा चार इथे चार शब्द आहे ना संख्या तेने मुक्ती चारी आणि त्यातच अर्थ आहे सलोकता त्या लोकाला जाणे समीपता देवाची जवळीक प्राप्त होणे स्वरूपता देवासारखं स्वरूप प्राप्त होणे आणि सायुज्यता देवच होणे सलोकता समीपता स्वरूपता आणि सायुज्यता आणि चारही मुक्तीचं प्रतिपादन चाटेसर हरिपाठातच आहे म्हणून तर बौद्ध धर्मात कोणी मरण पावला गरम झालं वाटत कूलर जवळ गेलं म्हटलं गरम आहे बौद्ध धर्मामध्ये कोणी मरण पावलं तर काय लिहितं बौद्धवासी मुस्लिम धर्मामध्ये पैगंबरवासी त्या लोकाला शंकराचा भक्त कैलासवासी विष्णूचा हा ना सलोकता त्या लोकाला जाणे वैकुंठ भुवनी घर केलं वैकुंठ भुवनी वैकुंठ भुवनी ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण मनी वैकुंठ भुवनी घर गेले वैकुंठ भुवनी ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण मनी वैकुंठ भुवनी घर गेले वैकुंठ हरिपाठानं हरिपाठ सोडवायचं ठरलं सावध राहा बरं का पुढचे सगळे पाठ अभंग सोडवायचा असतो नाही तर चालीपुरता घ्यायचा आणि जय विठ्ठलपर्यंत बुवाचा अभंगाचा संबंधच नाही फार काय होईल चाटे सरांना म्हणतील हा बुवा पुन्हा आणायचा नाही अजिबात येणार नाही
आमची अभंग सोडवायची पद्धत बदलू देणार नाही. कसं आहे? आम्हाला आवडणार दुसरं काय. पण सलोकता ए वैकुंठ भुवनी घर केले त्या लोकाला जाणे ही सलोकता. समीपता देवाची जवळीक प्राप्त होणे. लक्ष्मी वल्लभ तया वल्लभ तया सावध राहा. लक्ष्मी वल्लभ तया नित्य नेम नामी हे प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळ लक्ष्मी वल्लभ तया जवळ नित्य नेम नामी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ बस देवाची जवळीक प्राप्त होणे ही समीपता. नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी परी तयापासी पांडवा मी हरपला गिवसावा जेथ नाम घोष बरवा करती माझा तयापासी पांडवा लक्ष्मी वल्लभ तया जवळी. राजे ही समीपता ही सलोकता स्वरूपता. चतुर्भुज नारायणी ठेले चतुर्भुज नारायणी ठेले चतुर्भुज नारायणी ठेले चतुर्भुज नारायणी ठेले मातृ पितृ भ्राता जमला आता. मातृ पितृ भ्राता सगोत्र अपार चतुर्भुज नर होऊन ठेले ही स्वरूपता. देवासारखं स्वरूप प्राप्त होणे प्रमाण तर कितीकच पाड आहे तुम्हाला. लाजली गे माये आता कवना हो लाजली गे माये आता कवना लाजली गे माये आता कवना जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळू 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 वाळूनी गेले माय सारंग धराए ओ वाळूनी गेले माय सारंग धराए ओ वाळूनी गेले माय सारंग धराए ओ वाळूनी गेले माय सारंग नाचले गे माय आता कोणा वाळू जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळू जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळू जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळू चतुर्भुज गोपाळू चाटे सर हा अख्खा अभंगच बसतो. हा? लाजली गे माये आता कवणा वाळू जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळू
ओवाळू मी गेले माय गेले द्वारके, जिकडे पाये तिकडे चतुर्भुज सारिके. ओवाळू मी गेले माये शारंग धरा, जिकडे पाये तिकडे चतुर्भुज परिवारा, वगैरे वगैरे वगैरे. हे स्वरूपता आहे. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि देवच होणे म्हणती जे वाचा तया मोक्ष. असा एकंदर 4 मुक्ती आहे. म्हणून शब्द आहे तेने मुक्ती 4 साधियल्या. आता पहिलं चरण संपवतो जवळजवळ. हा जमलं, आता जमलं, जमलं बाबा. पहिलं चरण. महाराज आता आमचा असा प्रश्न आहे, काय इथे सेवा हा दारवंटा. देवाचं द्वार म्हणजे सेवा. हो, त्याचा अर्थ भक्ती आहे. हा, सेवा म्हणजे नेमकं काय? सेवा ते आवडी उच्चारावे नाम. बरं का, पहिल्यातून दुसऱ्या चरणात कसं जाणं हे आमच्या संस्थेची पद्धत सांगतो. अजिबात बोलायचं नाही दुसरं म्हणा म्हणून. वेल्डिंग आपण करायचं, लक्षात ठेवा. सेवा ते आवडी उच्चारावे नाम. सेवा हा दारवंटा. देवाचं द्वार म्हणजे सेवा, आणि सेवा म्हणजे आवडीनं नामाचा उच्चार करणे. बरोबर आहे? हा बरोबर आहे. मग माऊली हजारो नाम जर त्या देवाला आहे तर नेमका कोण्या माऊली म्हणता हजारो नाम असले तरी मी सांगतो त्या हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, फुलाची गणना गुणकारी, हो, फुलाची गणना गुणकार. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, फुलाची गणना गुणकारी, फुलाची गणना असू द्या ना हजार. विष्णू सहस्त्रनाम. बरं का, विष्णू बाबा 1000 नाव आहे. तो प्रश्न पडला की नाही? ते उद्धवजी आले, वेळ कमी असल्यानं लगेच आले. गोपिका रागावल्या. आता आठवण झाली का कृष्णाला? जा सांग मेल्या म्हणाव, त्यांची राग झाली म्हणाव, जर वेळ मिळत असेल तिथे जाऊन राखीवर बासरी वाजव म्हणाव, वगैरे वगैरे. चुकलं असेल, मोठा माणूस आहे. कार्य, अरे काय कार्य आप इतक्या वर्षात साधं पत्र तरी पाठवलं का त्यानं द्वारकेहून आम्हाला? अरे मोठा माणूस आहे, राजा आहे, व्याप आहे त्याच्या मागं, नसेल पाठवलं. पण तुम्ही गावभर गोपिका आहे आणि प्रेम कृष्णावर आहे म्हणता. आयुष्यात तुम्ही तरी एखादं टपाल. आम्ही कसं पाठवायचं का? अरे कोण्या नावानं पत्र लिहायचं? काना तारो नामचे 1000, कहा नामे लिखऊ कंकोत्री, रोज रोज बदले मुक्काम, कहा ग्राम भिजवू कंकोत्री. अरे ते एका गावाला थांबत नाही तर मुक्काम पोस्ट काय टाकावा? त्याला हजारो नावं आहेत, तर नेमकं कोण्या नावानं पत्र पाठवावं? काना तारो नामचे 1000, विष्णू सहस्त्रनाम. मग सेवा ते आवडी उच्चारावे नाम. हजारो नाम त्याला आहे. मग नेमकं कोणतं नाम? माऊली म्हणतात हजारो असले तरी मी सांगतो ते हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. आता हरीच का? प्रत्येक नामातली वेगवेगळी ताकद सांगितलेली आहे. तर त्याच्यावर कीर्तन होईल. पण बरं का, नाराज होऊ नका. पण मी कसर ठेवत नाही, बरोबर बरोबर करू. अस्मिन रमंती योगिनः इति रामः. ज्याच्यात योगी रममान होतात त्याला राम म्हणतात. चित्ताचं आकर्षण करतो त्याला कृष्ण म्हणतात. आणि पापाचं हरण करतो त्याला हरी म्हणतात. रु हरती पापाणी, हे नामातली ताकद आहे. हे आमची नाव नाही, आमच्या नावात काही अर्थ नाही. आमची नावं म्हणजे एसटीला दिलेले नंबर. MH 14, 5457, पुणे सातारा, वडकण्यासाठी सगळ्या गाड्या सारख्याच. एक अभंग निरोबा राहायचा आहे. एक लाह्या भासतय खापरात, त्याचं नाव लक्ष्मण आहे. ते खापरामध्ये लाह्या भासतय. आणि एक लक्ष्मण इंद्रजित मारतो. दोघाची नावं सारखेच आहे. निरोबा राहायचा अभंग आहे. घोळण्या नाव लक्ष्मण, घोळण्या नाव लक्ष्मण, घोळण्या नाव लक्ष्मण, घोळण्या नाव लक्ष्मण, करते भरजन लाह्याचे, करते भरजन लायाचे, करते भरजन
भर्जन लायाचे करते भर्जन लायाचे घोडण्या नाव लक्ष्मण करते भर्जन लायाचे करते भर्जन लायाचे करते भर्जन थोडंही नाही जबत ते चुकलं की अर्थ बदलतोय संतोषा. करते भक्षण लायाचे म्हणतात. भर्जन भर्जन आणि भक्षण, भाजणं आणि खाणं, जमीन अस्मान इतकं काही ठोकून देतं. घोळण्यानं लक्ष हा ना. बरं का सर, गुरुजी शब्दात जी मजा आहे ती सर शब्दात नाही बरं का. पण गुरुजी म्हटल्यावर वाटतं खेड्यातलं आहे, सर म्हटल्यावर वाटतं शहरातलं. नाही तर 3 अक्षरातली ताकद सांगतो मी. पहिलं गु शब्द तोंदकारोस्ती रुकारो तन निरोधक हा अंधकार निरुधित्वा गुरुरित्य भिधी येते. गुरु गुरु म्हणजे काय? पहिलं जे अक्षर आहे त्याचा अर्थ अंधार होतो आणि त्याच्या पुढचा रु त्याचा अर्थ प्रकाश होतो. अंधार म्हणजे अज्ञान, प्रकाश म्हणजे ज्ञान. हे शब्दातली अक्षरातली ताकद. अंधकाराकडून प्रकाशाकडे म्हणजे अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेण्याचं पवित्र कार्य करतात. ते शाळेत लिहिलं असते तमसो मा ज्योतिर्गमय म्हणजे काय? अंधाराकडून प्रकाशाकडे, अज्ञानाकडून ज्ञानाकडे. असं पवित्र कार्य करणाऱ्यांना एकेरी भाषेत बोलायचं नाही म्हणून लावला जी. जी हा आदर आहे, लक्षात ठेवा. जी कुलवान घराण्याची अजून ओळख आहे. मुलाला हाक मारली वडिलानं, बाळासाहेब उभा राहतो. जी समजायचं घरानं कुलवान आहे. नाही तर ए बाळू, अरे